निश्चित व्यासपीठावरचे जे प्रमुख मान्यवर ड्रीम टू अर्न कंपनी महाराष्ट्राचे हेड आदरणीय ॲडव्होकेट मनोहर ठाकूर साहेब यांच्याकडून चौकाराच्या हॅट्रिकसाठी 222, शेतकऱ्याच्या हॅट्रिकसाठी 333 आणि हॅट्रिकसाठी 555 व तसेच आजच्या दिवसातला गटातला जो संघ निघेल त्यासाठी रोख रक्कम 2000 रुपये आलिमगड टीमसाठी. आलिमगडसाठी खास जर विचार केला आपण तर निश्चित हॅट्रिकसाठी 555 आणि आजच्या दिवसातून जर आलिमगड संघ निघाला तर ॲडव्होकेट आदरणीय ड्रीम टू अर्न कंपनीचे महाराष्ट्राचे हेड आदरणीय ॲडव्होकेट मनोहर ठाकूर साहेब यांच्याकडून रोख रक्कम 2000 रुपये देण्यात येईल. सामन्याला सुरुवात होताना पाहतोय आपण टॉप 3चा सामना. कालचा दिवस ज्या टीमचा दबदबा होता तो म्हणजे गावदी वेले. आज दोन संघ पाहतोय, एकीकडे आलिमगड तर दुसरीकडे या स्पर्धेचे आयोजक जो संघ आहे जे काप्रोबा क्रिकेट क्लब वेले. तर अनिकेत सज्ज होतोय स्ट्राईक बॉलर आणि प्रणव स्ट्राईकला, प्रणय नॉन स्ट्राईकला. तर सामन्याला सुरुवात होताना पाहतोय आपण राईट मध्ये विकेट. पहिला चेंडू सुरेख असा एक्स्ट्रा कव्हर ड्राईव्ह पाहतोय आपण. अतिशय वेगात एक चोटी धावीत मात्र कम्प्लीट होताना पाहतोय. आता मात्र दुसऱ्या धावीची मागणी पण करतोय प्रणव. आपलं अकाउंट ओपन करतोय या एका धावेनी. यशपथा फुल टॉसरा फटका, विराटच्या हातात चेंडू अप्रतिम गेल आणि पहिला बॅटर होतोय फेल. त्याला नाही, षटकार ठोकण्याच्या नादामध्ये मेडिकेट कडे झेल देऊन खेळाडू कक्षामध्ये परतीचा प्रवास केलाय. नवीन बॅटर क्रमांक 3 वर आलाय. बॅक टू द बॅक, दुसरी विकेट. पटावर हजेरी लावण्याचं काम करताना आता मात्र पाहतोय आपण आता मात्र जर एक विकेट प्राप्त केला. चला बॅटर आपण वेळ कमी घ्या, टाइम आउटचा सुद्धा विचार करा बरं. मैदानी पंच आउट घोषित करू शकतात. विकेट हॅट्रिक जर पूर्ण केली तर आदरणीय संदीप पाटील साहेब यांच्याकडून 40 म्हणजे 4000
विकेट हॅट्रिकला 1000. सज्ज होताना पाहतोय आपण विकेट हॅट्रिक पूर्ण होईल का. सुमित आले नवीन बॅटर. यावेळेस पात्र निश्चित काय घडले पाहायचे, निशाणा लागत नाहीये. बाईकच्या स्वरूपात एक सिंगल मिळते. या एका धावेने टीमची धावसंख्या पाहतोय आपण पुढे सरकते ती 2-2. वेलकम. व्यासपीठावर आदरणीय संदीपजी पाटील साहेबांचं आगमन झालेलं आहे. पलटी फटका खेळण्याचा प्रयत्न. प्रणव मात्र अजून खेळपट्टीवर आहे. एक चांगली पार्टनरशिप करावी लागेल. काय अतिशय चांगलं षटक निकित यांचं पाहतोय आपण. खराब चेंडू होता आणि बॅटच्या मधोमध चेंडू आला. स्वीट व्हाईस बॅट मधून आपण ऐकलं आणि हा षटकार. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 8. 5 चेंडू अतिशय सुरेख हाताळले गेले, पण त्यानंतर मात्र एक फुल टॉस आणि त्याला पाठवलं होतं स्क्वेअर लेग कडे. सज्ज होताना गोलंदाज. हा चेंडू मात्र निश्चित नो बॉल. बीमर यस फ्री हिट. सज्ज होताना गोलंदाज. फ्री हिट, पण ही फ्री हिट मात्र कायम राहील. वाईटचा इशारा. धावसंख्या 11. फ्री हिट कायम आहे. आणि बॅटर पाहतोय आपण सुमित स्ट्राईकला आहे. प्रणव. याच पाहता सप्पल क्रॉस होऊन हा धमाका पाहतोय आपण. स्क्वेअर लेगच्या वरतून दूर असा षटकार.
चेंडू जाईल सीमा पार, आलाय हा चौकार. धावेचा वेग वाढताना पाहतोय आपण या षटकामध्ये. कुलदीप आता मात्र आमचे ॲडव्होकेट मनोज ठाकूर साहेब यांच्याकडून बक्षिसाचा वर्षाव. आता मात्र बॅटरसाठी चौकारसाठी 200 रुपये आणि षटकारसाठी 300 रुपये. इम्प्रोज फटका पाहतोय आपण. त्याच प्रकारे क्षेत्रक्षण लावल्या गेलं पाहतोय आपण. एकच सिंगल इथे मात्र कंप्लीट. या एका धावेने टीमची धावसंख्या पुढे सरकते. आता मात्र पाहतोय आपण 22. अतिशय सुरेख हा चेंडू होता पाहतोय आपण. वापशी करावी लागेल या षटकामध्ये पाहतोय आपण. कुलदीप थळे यांच्याकडून यावेळेस मात्र बॅटला हलकासा स्पर्श झाला होता. प्रश्न विचारला केलं होतं पण सहमत नाहीये पंच. एक सिंगल इथे मात्र कंप्लीट. टॉप 3चा सामना पाहतोय आपण. जे काप्रोबा चषक 2025 देखणं आणि सुसज्ज आयोजन. प्रत्येक सामने 5 षटकाचे आपण पाहतोय आणि जीसीच्या माध्यमातून पहिली टुर्नामेंट आहे की 5 षटकाचे प्रत्येक सामने. यावेळेस पात्र ड्राईव्ह केले पाहतोय आपण. खराब क्षेत्रक्षण अल्पेश पाटील यांच्याकडून पाहतोय आपण. क्रिकेट कम फुटबॉल जास्त आणि तिसरी धाव पण कंप्लीट. धावसंख्येत भर पडते. 26 2 षटकाच्या समाप्तीनंतर महागडं षटक. तब्बल या षटकामध्ये धावा खर्च केल्या गेल्या त्या 18 धावा खर्च करतोय. या स्पर्धेचा जर विचार केला आपण हॅश विकेट टेकिंग गोलंदाज कालच्या दिवसामध्ये जर विचार केला आपण तर निश्चित अश्विन पाटील होते. आजच्या दिवसामध्ये सुद्धा जर विचार केला आपण तर अनिकेत पाटील 7 विकेट यांच्या नावावर. तर अनिकेतला कंटिन्यू इथं मात्र ठेवण्यात आलेलं आहे. चिनी पहिलं षटक अतिशय चांगलं हाताळलं होतं. धावसंख्या 26 प्रति षटकामागे 13 धावाची सरासरी कायम ठेवताना पाहतोय आपण. 2-2 वरून एका चांगली पार्टनरशिप आतापर्यंत पाहतोय आपण. 24 धावाची अवैध पार्टनरशिप तिसऱ्या विकेटसाठी. सज्ज होताना अतिशय सुरेख चेंडू. टप्पा पडण्यात थोडासा बाहेर चेंडू वळतोय.
लेट कटर चेंडूची हाताळणी करतोय. विकेट हॅट्रिकसाठी आमचे सन्माननीय संदीप पाटील साहेब यांच्याकडून 1,000 रुपयाची रोख रक्कम दिल्या जाईल. सफल क्रॉस ओ डबल साऊंड होता. इथं मात्र एक मोठी विकेट प्राप्त झाली असती, पण नशिबाची साथ ज्यावेळेस मात्र पाहतोय आपण प्रणवकडे आहे, ज्यांच्या बॅटमधून 2 षटकार एक चौकार निघालेले आहेत. सज्ज होताना अनिकेत फुल टॉसवर हा फटका पाहतोय आपण. हवाई फायर आणि मिड विकेटच्या वरतून षटकार. झकास बॅटिंग पाहतोय आपण. दबाव षटकाराचा दबाव पाहतोय आपण. त्याचाच परिणाम की दिशाहीन गोलंदाजी करतोय. वाईटचा इशारा. धावसंख्या 33. यावेळेस पात्र हवेत आहे, पण क्षेत्ररक्षक पोहोचू शकणार नाही. फाईन लेग कडे चेंडू निघून जाईल. इशारा काय येईल? पायाचे चौकार. नंतर 2 चौकार एक षटकार त्याच्या बॅटमधून. टर्न केले. ऑनसाइड कडे पाहते आपण. एक सिंगल. अतिशय वेगात 2 रन्स इथे मात्र कंप्लीट. षटकाची समाप्ती 3. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पाहतोय आपण धावफलकावर 43.
बॉलर सुजील येतोय. हा चेंडू अतिशय चांगला होता. एक्सप्रेस डिलिव्हरी, सुपर लेंथ लाईन. रफ्तार के सौदागर. सुरुवात अतिशय प्रतिम. हा षटक मात्र चांगलं टाकावं लागेल. किमान 5 किंवा 6 धावाचं षटक जर राहिलं तर मात्र एक कमी धावसंख्येच्यातून रोखण्यामध्ये यश मिळेल जे काप्रोबा क्रिकेट क्लब वेले टीमला. चांगला चेंडू परत एकदा पाहतोय आपण. एक्झिली चेंडू कुठे बरं झाले पाहावं लागेल. लेग बाईच्या स्वरूपात एक सिंगल मिळते. या एका धावने टीमची धावसंख्या पुढे सरकते ती 44. याच पात्र ड्राईव्ह केले पाहतोय आपण. ऑफ ड्राईव्ह लॉंग ऑफ कडे एक धाव पूर्ण. तालमेल खूप चांगला आहे आणि 2 धावा परत कंप्लीट. धावसंख्येत बदल. धावसंख्या पाहतोय आता मध्ये पुढे सरकते ती 46. दोन्ही संघाचं चांगलं प्रदर्शन आजच्या दिवसामध्ये आपण पाहिलं. सज्ज होतोय गोलंदाज सोजिल. क्षेत्ररक्षण मध्ये तोच क्षेत्ररक्षण, कुठला परिवर्तन नाहीये. यावेळेस पाहता पूर्ण वाट पाहिली आणि मात्र चेंडूची वाट लावली. फाईल एकच्या वरतून हा षटकार. व्यक्तिगत जर पाहिलं आपण तर निश्चित 45 या धावसंख्येवर बॅटिंग करतोय. या स्पर्धेचा पहिला अर्धशतक आपण बॅटरच्या माध्यमातून पाहणार का? पलटी फटका. यावेळेस मात्र खाली क्षेत्र नाही आहे. मात्र चेंडू निघून जाईल. सीमा पार चौकार. 49 या धावसंख्येवर बॅटिंग करतोय प्रणव. आहे आणि धावसंख्या पाहतो आपण 56. खूप छान बॅटिंग करतोय. व्यक्तिगत 49 या धावसंख्येवर पहिल्या सामन्यामध्ये 48 नाबाद आणि अजून एक चांगली सुपर मॅरेथॉन खेळी पाहतोय आपण. आणि याचबरोबर अर्धशतक धावफलकावर पाहतोय आपण. खूप छान खेळी साकारली. 50 धावा पूर्ण करतोय. आणि दरम्यान आलिमगड संघाकडनं आक्रमक खेळ या ठिकाणी आपण पाहतोय. मला वाटतं प्रणव यांच्या रूपातून अतिशय सुंदर खेळी. मला वाटतं अर्धशतक या ठिकाणी झोलवलेला आहे आणि दरम्यान 555 रुपयाचं या ठिकाणी पारितोषिक पुन्हा एकदा नव्याने त्यांनी पटकवलेलं आहे आपल्या संघासाठी आणि आपल्या वैयक्तिक खेळीसाठी. अतिशय सुंदर. वेले संघाचा मला वाटतं होम ग्राउंड असून देखील नाकीस नव येण्याची वेळ आलेली आहे आणि जवळपास खेळाडूमध्ये चर्चेला उधाण आलेलं आहे. मला वाटतं संध्याकाळपर्यंत जर समजा काही विपरीत परिणाम झाला तर घरी गेल्यानंतर वेले संघामध्ये भांडणं नक्की होणार. आणि या ठिकाणी अतिशय मजा घेते तो आलिमगड संघाचा
कर्णधार बोला किंवा अलिंगर संघाचे सर्व खेळाडू बोला, अतिशय सुंदर रीतीने या ठिकाणी खेळीचं प्रदर्शन दाखवत अलिंगर संघ मात्र या ठिकाणी विजयाची स्वप्न बघताना, सोबतच नव्याने काहीतरी प्लॅनिंग करताना पुन्हा एकदा चेंडू हातामध्ये घेतलाय तो मला वाटतं भावेश पाटील यांनी सर्व वेला संघाच्या आणि या संपूर्ण आयोजनाचे अतिशय सुंदर रीतीने या ठिकाणी खेळी बघायला मिळते सर्व प्रेक्षकांना आपल्या. आणि शेवटच्या 2 षटकामध्ये काय हाणामारी होईल किंवा काय गोलंदाजी होईल हे बघणं, मला वाटतं एकच शेवटची ओव्हर बाकी आहे, सॉरी, शेवटचा षटक आक्रमक खेळीचं प्रदर्शन होण्याची शक्यता, सोबतच चेंडू ज्यांनी हातामध्ये घेतलेला आहे अशा भावेश पाटील यांचे 6 चेंडू आपल्याला बघताना खरोखरच या ठिकाणी लक्ष ठेवावं लागेल की प्रत्येक चेंडू कसा पडला जाईल. ॲडव्होकेट साहेब एवढं सोपं नाहीये, कारण की पद्धतीची बॅटिंग येणं बाकी आहे आणि बॅटिंग मध्ये हा संघ खूप मोठा आहे साहेब. खरं आहे आपलं, परंतु कसं असतं, क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ आहे आणि नक्कीच समजू शकतो जवळपास पहिला चेंडू आणि आत्ता मात्र या ठिकाणी टोलवण्याचा प्रयत्न केलाय. एका धावेवर समाधान मानावं लागेल. अतिशय शांत रीतीने अतिशय क्लास बॅटिंग पाहतोय की आपण ज्या प्रकारे अर्धशतक पटकावलेलं आहे, एक उच्च कोटीची बॅटिंग. यावेळेस पाहता परत एकदा सफल झालंय, भिरकावलंय चेंडूला बॅकवर्ड स्कोरलेगच्या वरतून षटकार. आणि आता मात्र पुन्हा एकदा तोच राग त्या दुसऱ्या चेंडूवर, चेंडू द्यायचा आहे प्लीज. यावेळेस मात्र निश्चित एक धाव होईल की दुसरी पण एकच, चांगलं रिटर्न करतोय. धावसंख्या 68. नक्कीच दोन्ही खेळाडू एकमेकाविरुद्ध खेळतायत, पण योगायोग म्हणाव असे योग कमी येतात. स्वतःचं नाव आणि पिताजीचं नाव आणि आडनाव एकच आहे. नव्याने आलेला खेळाडू भावेश द्वारकानाथ पाटील आणि योगायोग असं की जो गोलंदाज समोर आहे उभा चेंडू हाताळत तोही भावेश द्वारकानाथ पाटील. अलिंगर विरुद्ध वेले, भावेश द्वारकानाथ पाटील विरुद्ध भावेश द्वारकानाथ पाटील. यावेळेस पात्र हवेत आहे चेंडू, प्रयत्न खराब क्षेत्ररक्षण मी तर म्हणेन. आणि भरोडी टीम मध्ये सुद्धा एक भावेश, आजच्या दिवशी 3 असे खेळाडू एकाच नावाचे. धावसंख्या पाहते धावपलकावर इथं मात्र निश्चित 71 मोठं टार्गेट उभं केलंय आणि निश्चित जमेची बाजूस म्हणून सर तुम्ही उल्लेख केला की मानसिक दबाव असेल वेले टीमवर, मोठं टार्गेट जेव्हा असतो. यावेळेस पात्र हुकचा फटका उल्लेखनीय, धमाल आणि कमाल असा फटका पाहतोय षटकार. सोबतच शेवटचा चेंडू
पुन्हा एकदा मारा करतो आणि मला वाटतं परत एकदा चेंडू जातोय तो सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. आज अतिशय सुंदर खेळीचं प्रदर्शन दाखवलंय जरीमरी आलिमगड संघाने. परंतु मला वाटतं वेले संघाकडनं भावेश आपण आज या ठिकाणी का कमी पडलात काय समजत नाहीये. संपूर्ण आपल्या संघाला प्रश्न पडला असेल. आपण आपल्या होम ग्राउंडवर खेळताना देखील आपल्याला या ठिकाणी थोडासा काहीतरी पेच प्रसंग उभा राहिला होता. अतिशय सुंदर टार्गेट या ठिकाणी उभा करत आलिमगड संघ या ठिकाणी खेळतोय. एक्क्याऐंशी धावा धावपलकावर आणि 82 धावाचं एक खूप मोठं आव्हान आहे. आणि हा आव्हान जर पार करायचं असेल तर पहिल्या चेंडूपासून आक्रमण करणं गरजेचं आहे. आमच्या समेत पाहतोय की आपण नो डाऊट ड्रीम टू अर्न कंपनी महाराष्ट्र राज्याचे हेड आमच्यासोबत बसले ॲडव्होकेट मनोज ठाकूर साहेब हे सुद्धा आहेत. आणि आपल्या टीमला चेअरिंग सुद्धा करताना पाहतोय आपण. निश्चित काम म्हणाल दादा की ज्या प्रकारे पॉवर प्लेचे 2 षटक असतील त्यामध्ये चांगली गोलंदाजी जर पाहायला मिळाली तर मात्र विजय संपादन करू शकतो जरीमरी आलिमगड सर. मात्र उलट आपल्याच होम ग्राउंडवर खेळपट्टीचा पुरेपूर अभ्यास आहे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये 30+ धावा जर झाल्या तर हा सामना एक रंगतदार पाहायला मिळेल. नक्कीच नक्कीच. मला असं वाटतं की वेला संघ जो आहे तो वेला संघाचा हा होम ग्राउंड आहे. आणि ज्या प्रकारे भलेही जरी धावा दिल्या असतील तरी पण धावा बनवण्याची क्षमता निश्चित त्यांच्यामध्ये आहे. हे विसरून जमणार नाहीये. त्याच्यामुळे दोन्ही संघाला या ठिकाणी सांगावंसं वाटतं की कोणीही जोशमध्ये येऊन खेळू नका. ज्याप्रमाणे आपण धावा दिल्यात त्याच्या जास्त बदला तुम्हाला घ्यावा लागेल आणि आपल्या संघासाठी विजय संपादन करावा लागेल. त्या विपरीत आलिमगड संघ आपण जेवढ्या धावा काढलेल्या आहेत आता तुमच्यावर जिम्मेदारी असेल ती गोलंदाजीची. जर आपण गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण चांगल्या प्रकारे जर सांभाळलात तर निश्चितपणे आपला विजय या ठिकाणी आज शेवटच्या दिवसाचा विजय होऊ शकतो. आपण पण काय जबरदस्त खेळी केली या ठिकाणी प्रणव यांनी. आलिमगड संघाचा आयकॉन प्लेयर आणि निश्चितच जेव्हा जेव्हा खेळाडूंना प्रोत्साहन मिळतं कुठल्याही स्वरूपातून त्यावेळेस आपले सर्व खेळाडूही खरोखर प्रोत्साहित होतात. चला सलामीची जोडी मैदानामध्ये उतरते ती मला वाटतं भावेश यांच्या रूपानेच. संपूर्ण कमान आपल्या खांद्यावर घेऊन पुन्हा एकदा नव्या जोशामध्ये उतरताना भावेश द्वारकानाथ पाटील. आज शेवटची 82 धावा करून आपल्याला विजय संपादन करायचं हेही लक्षात ठेवा. वेले संघाने जेवढ्या धावा आपण दिलेल्या आहात कळत नकळत तेवढ्याच धावा आपल्याला पुन्हा एकदा या ठिकाणी काढाव्या लागतील. बघायला गेलोच तर आलिमगड संघाचा या ठिकाणी वाटा जड आहे आणि खरोखर थोडीशी गोलंदाजी आपण चांगली ठेवलीत तर आपल्यासाठी विजय हा सोपा होऊन जाईल. त्या विपरीत वेले संघ होम ग्राउंड आहे हेही आपण लक्षात ठेवा. एक आलिमगड संघासाठी या ठिकाणी सूचना असेल किंवा आपल्याला या ठिकाणी एक विनंती असेल का आपण काय करा की डॉट चेंडू काढण्याचा प्रयत्न जास्तीत जास्त करा. ठाणे जिल्ह्याचे एक अष्टपैलू खेळाडू प्रल्हाद पाटील मला वाटतं दोन्ही साईडनं ते दोन्ही संघासाठीचे तेवढेच या ठिकाणी समर्थक आहेत. वेले संघाचे मामा आणि आलिमगड संघाचे काका. तर त्यांनी या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी सजेशन दिलेलं आहे की वेला संघ आपल्याला जास्तीत जास्त धावा काढायचे आहेत. तिसरा सामना आहे. प्रणवच्या बॅटमधून अल्पेश गायकवाड मला माहिती देताना की निश्चित 21 चेंडूमध्ये 70 नाबाद या इनिंगमध्ये. याच्या पहिल्या इनिंगमध्ये 35 त्याच्या पहिल्या इनिंगमध्ये नाबाद 48 म्हणजे एकूण धावा
बघितल्या, खूप चांगली बॅटिंग. म्हणजे एकंदर सर्व वाटचाल चालू आहे ती मॅन ऑफ द सिरीजच्या दिशेने. एवढ्या जबरदस्त या ठिकाणी प्रदर्शन पाहतोय आपण. निश्चित दावेदारी पेश करताना 151 रन या 153 रन कुठल्या गेल्या या आजच्या दिवसामध्ये. टी टाइम नंतर आमचे दोन्ही पंच ताजे तवाने होऊन मैदानाच्या आतमध्ये. सामना रंगतदार होईल याची शंका नाहीये, कारण की पाहतोय जे काप्रोबा क्रिकेट क्लबची बॅटिंग खूप मजबूत आहे. विराज सारखा अल्पेश पाटील आज चमत्कार करू शकला नाही, पण कधी पण पलटून वार करणारा अल्पेश दादा या टीमकडे. भावेश जबरदस्त फॉर्म मध्ये पाहतोय आपण. चला लगेच सामन्याला सुरुवात करायची आहे. स्ट्राईकला पाहतोय आपण थोडंसं परिवर्तन केले या सामन्यामध्ये, कारण की टार्गेट मोठं आहे म्हणून कुलदीप याला मात्र 5 रन केलं सलामीसाठी भावेश पाटील सोबत. पहिले षटक मुकेश सज्ज होताना कॉमेंट्री बॉक्स आणि या टोकाकडनं मारा करण्यासाठी. दरम्यान दोन्ही संघाला या ठिकाणी संत गतीने आणि समजदारीने खेळावं लागेल. आणि यासोबतच पहिला चेंडू हलके मारण्याचा प्रयत्न. भावेश पाटील उपस्थित. निश्चित इरादे साफ केले. इथं मात्र कुलदीप आणि ज्यासाठी त्याला पाचारण केलं तीच क्रिया करण्यासाठी सज्ज होतोय. पहिल्या चेंडूवर एका धावेने खातं उघडतोय आपलं स्वतःचं संघाचं. मुकेश राईट मारतो विकेट. पात्र हा फटका स्लॉक स्वीपचा उंच हवेत आहे. क्षेत्ररक्षक नाहीये. चेंडू मात्र जाईल स्कोर बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. ज्याप्रमाणे मी बोलत होतो की वेले संघाचा हा होम ग्राउंड आहे आणि त्या होम ग्राउंडवर खरोखर भावेश यांनी आपली खेळी दाखवत पहिल्या चेंडूवरच चौकार ठोठावलेला आहे. आणि आलिमगड संघाच्या गोलंदाजीने विसरू नये की त्यांच्यामध्ये ती क्षमता आहे. वेले संघाच्या खेळाडूंमध्ये आपण जर 13-15चा रन रेट ठेवला असेल तर त्यांच्यामध्ये देखील 20चा रन रेट ठेवण्याची क्षमता आहे. आणि हे नक्कीच दाखवून दिलंय भावेश यांनी. इटका जवाब पत्र से देते हुए खराब चेंडू होता लोअर फुलटा डाव्या एसटीवर बॅटच्या मधोमध आला आणि बॅकवर्ड स्कुलिकच्या वरतून हा षटकार. मैं निकला
कुलदीप याला का पाठवलंय? कुलदीप सुद्धा एक आक्रमक हिटर आहे आणि कधी पण सामना फिरवण्याची ताकद या खेळाडूकडे आहे. नक्कीच ज्याप्रमाणे वेले संघाला अपेक्षा होती त्याप्रमाणेच खेळी चालू आहे. चांगली सुरुवात. याच पाठापाठ एकदा स्विंग केले सरळ हातात चेंडू आणि पहिला धक्का बसला. आता मात्र जे काप्रोबा टीम वेलेला. जबरदस्त त्या ठिकाणी झेल टिपलेला आहे भावेश पाटील आणि मला वाटतं गरजच होती खरं तर आलिमगड संघाचा मनोबर्य वाढण्यासाठी. कारण जोपर्यंत खेळाडू बाद होत नाही तोपर्यंत गोलंदाजी करणाऱ्या संघाला काही चैन पडत नाही. आणि खरोखर जबरदस्त खेळी करत आपला खेळाडू परतलेला आहे पॅव्हलियन कक्षामध्ये. त्यांची जागा भरून काढण्यासाठी नव्याने खेळाडू या ठिकाणी येत आहे तो विराज. एक हिटमॅन बोलावं लागेल वेले संघासाठी. सॉरी मला वाटतं विराज न येता अनिकेत पाटील यांनी जागा घेतलेली आहे त्यांची. आणि अनिकेत हा देखील एक जबरदस्त खेळाडू या ठिकाणी वेल्या संघामध्ये रुजू झालेला आहे. गोलंदाजीची कमान मात्र आता हाती घेतली ती हर्ष यांनी. निश्चितच संपूर्ण आलिमगड गावाला माहिती असेल की हर्ष सुभाष पाटील यांच्या वडिलांची जी फार पूर्वीची आपण जर गोलंदाजी बघितली किंवा तो काल बघितला तर निश्चितच आपल्याला समजेल की एक इतिहास रचला गेला होता त्या जमान्यात. आणि आज त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून त्यांचा मुलगा हर्ष आज कमालीने गोलंदाजी करतो. आणि मला वाटतं ह्या तिसऱ्या षटकामध्ये आपल्याला ती गोलंदाजी पाहायला मिळेल आणि काय चमत्कार होतो हे देखील बघायला मिळेल. यावेळेस मात्र पाहतो की आपण डाव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू वाईटचा इशारा येतोय. चला तिसऱ्या पंचाचा निर्णय नसणार आहे कारण की बिमरसाठी आपण रिव्ह्यू घेऊ शकता. मैदानी पंचाचा निर्णय अंतिम राहील. सुरुवात खराब करतोय हर्ष. धावसंख्या पाहतोय आपण 17. पहिलं षटक जर पाहिलं तर शेवटच्या चेंडूवर विकेट प्राप्त केल्या गेलं. भावेश पाटीलवर खूप मोठी जबाबदारी असेल. टार्गेट जर पाहिलं आपण तर खूप मोठं टार्गेट आहे. 82 धावाचं टार्गेट. याच पात्र हा क्लास फटका आहे. इनफिल्डच्या वरतून टिपिकल पॉवर प्लेचा फटका आणि अतिशय वेगात या 2 रन्स इथे मात्र कंप्लीट. हर्ष सज्ज होताना परत एकदा कॉमेंट्री बॉक्स अँड या टोकाकडनं मारा करण्यासाठी. टॉप 3चा सामना जो संघ जिंकेल एक ट्रॉफी तो संघ आपल्या नावी करेल. तो संघ पण कुठला असेल. फुल टॉस फटका फसला काय पाहायचंय. खूप दुरून क्षेत्ररक्षक येतोय. माहित आहे की झेल कुणाचा आहे. भावेश पाटीलचा आहे. झेल घेतला अतिशय सुरेख. आणि मला वाटतं वेले संघासाठी हा खूप मोठा हादरा बसलेला आहे तो भावेशांच्या रूपानं. मला वाटतं भावेशांना खरोखर आक्रमक खेळायची होती परंतु कुठेतरी फटका फसला गेला आणि नाहक बली आपल्या या ठिकाणी गेलेला आहे भावेशांच्या रूपानं.
अप्रतिम सुपर फटका. आता मात्र धावसंख्या पाहतोय आपण 30, येणारे 18 चेंडू आणि इथून अजून 52 धावीची आवश्यकता आहे. म्हणजे तुम्हाला 18 चेंडूमध्ये किमान 5 मोठे फटके मारणं गरजेचं आहे. आणि फक्त 5च सांगितल्याप्रमाणे 5च मारू नका. भविष्यवाणी निश्चित कधी कधी टेन्शन मैदानाच्या खेळाडू असते, पण 12व्या खेळाडूला जाम टेन्शन असते. पण म्हणतात ना, कुठलाही खेळ असो, खेळाडूला माहिती आहे की खेळ कसा करायचा आहे. निश्चितच प्रत्येक खेळाडू या ठिकाणी समजूतदारीने जर खेळला, संतुलन हे गरजेचं असतं क्रिकेटमध्ये. कितीही जरी प्रेशर असला तरीही त्याला हवी न होता एक समजदारीने खेळ खेळावा लागतो. निश्चितच निर्णय योग्य घ्यावा लागतो. गोलंदाज सज्ज होतोय भावेश. समोर खेळण्यासाठी दर्शन याला मात्र आपली ताकद दाखवावी लागेल. क्लास बॅटिंगचं प्रदर्शन करावं लागेल, कारण की आज दर्शनकडून काही अपेक्षा जास्त पण खरा उतरला नाही. ओ लेमन कट आतल्याकडेला चेंडू लागून मात्र फायनलकडे ट्रॅव्हलिंग करतोय. एक सिंगल कंप्लीट. या एका धावीने टीमची धावसंख्या पुढे सरकते ती 31-31. हवेचा वेग ज्या प्रकारे त्या प्रकारे मात्र डावकुऱ्या बॅटरला थांबून ठेवलेलं आहे. खास करून अल्पेश पाटील, त्यानंतर विराज सारखे दिग्गज. चाणक्य बुद्धीचा वापर केला टीमच्या कॅप्टननी. अनिकेत आणि दर्शन याला पाचारण केलं. पहिले सलामीचा बॅटर म्हणून कुलदीप 3 चेंडूमध्ये 5. त्यानंतर काहीशे चांगले फटके पाहिले आपण भावेशीच्या बॅटमधून. इथून मात्र निश्चित चांगली बॅटिंग करावी लागेल. परत पुल करण्याचा प्रयत्न होत असा बॅटच्या पट्ट्यात चेंडूला घेता आला नाही. फंबलिंग पाहतोय आपण आणि त्या संधीचं सोनं करताना 2 धावा सहज कंप्लीट. धावसंख्या 33, अजून 49 धावीची आवश्यकता आहे. 16 चेंडू 49. याच पात्र हा फटका हवेत आहे. झेल कंप्लीट केल्या गेलं आणि अनिकेतची खेळी संपुष्टात. अतिशय सुंदर गोलंदाजीचं प्रदर्शन या ठिकाणी होतोय भावेश यांच्या गटाने. खरोखर गरज आहे आपल्या संघाला. जर आपण या ठिकाणी गोलंदाजी चांगली करता तर निश्चित. हो हो हो, पुन्हा एकदा अतिशय सुरेख चेंडू, अतिशय सुंदर. एक एक चेंडू या ठिकाणी महत्वाचा आहे आलिमगड संघासाठी आणि एक एक षटकार चौकार देखील महत्वाचा आहे तो वेले संघासाठी. अतिशय क्लास षटक हाताळताना पाहतोय या भावेश पाटील. निश्चित आता मात्र बॅक फुटला जाताना जय काप्रोबा संघ. याच पात्र हा फटका ऑफ ड्राईव्ह, चांगला फटका, अतिशय वेगात रोखू शकणार की नाही आणि चेंडू मात्र सीमा पार चौकार. चेंडू चेंडू द्यायचंय.
आणि जवळपास 180 किलोमीटर वेगाने मला वाटतं ताशी हा चौकार निघून गेला होता, अतिशय वेगाने. आणि खरोखर समृद्धी मार्गानेच तो चेंडू या ठिकाणी ट्रॅव्हल झाला होता. आणि खरोखर गरज आहे, वेले संघाला आक्रमक खेळी दाखवण्याची गरज आहे. आपला होम ग्राउंड आहे, कदाचित याचं आपण भान विसरलेलं असावं. मला वाटतं काहीतरी या ठिकाणी तुम्हाला चमत्कार दाखवावा लागेल आपल्या संघासाठी. सज्ज होताना पाहतोय आपण गोलंदाज भावेश आणि कुंदन चौकारांनी आपलं खातं उघडतोय. सज्ज होताना यावेळेस पाहता खोलो टप्प्याचा चेंडू होता, हवा तसा बॅटच्या पट्ट्यात घेता आला नाही. आणि याच बरोबर पाहतोय की आपण षटकाची समाप्तीचा इशारा. आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या फक्त आणि फक्त 37. 12 चेंडूंनी इथून सामना जिंकण्यासाठी मात्र अजून आणि खरोखरच 45 धावा. भावेश पाटील माझी कर्णधार राहिलेले आहेत जरीमरी आलिमगड संघाचे. आणि त्याचाच एक उत्कृष्ट अनुभव किंवा उत्कृष्ट गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते. खरोखर आपल्या कर्णधार पदाची लाज त्यांनी राखलेली आहे. संघाला जेव्हा जेव्हा ज्या ज्या परिस्थितीची गरज असते तशीच परिस्थिती आपण निर्माण केली पाहिजे. आणि मला वाटतं अतिशय वेगवान चेंडू होता, आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, वेगवान चेंडू. हर्ष 11 चेंडूंनी इथून मात्र धावा जिंकण्यासाठी 45. या षटकात कमीत कमी 20 धावा येणं गरजेचं आहे, तर सामना निश्चित रंगतदार बनेल. यावेळेस पात्र हा फटका हवेत आहे, चांगला प्रयत्न. खऱ्या अर्थानं झेल होता हा. टॉप 3 चे दरवाजे उघडताना पाहतोय आपण. जरीमरी आलिमगड संघ निश्चित विजयाकडे वाटचाल करताना. परत एकदा चांगला चेंडू होता, ऑनसाइड कडे टर्न केलंय. एक धावेने इथून मात्र काही साध्य होणार नाही. अजून जर विचार केला आपण 9 चेंडू मध्ये सामना जिंकण्यासाठी जवळपास 43 धावेची आवश्यकता असेल. नाही नाही नाही, नो डाऊट. कुठल्याही व्यक्तीच्या मनात शंका निर्माण होणार नाही, कारण की अल्पेश गायकवाडला कॅल्सी लागत नाहीये. इकॉनॉमिक्सचे निश्चित खूप मोठे स्टुडंट होते. यावेळेस पात्र हा फटका हवेत आहे, फटका फसलाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक तयार आहे, स्वीकारलंय झेल. ज्या गोलंदाजीची गरज आहे, जशा क्षेत्ररक्षणाची गरज आहे, तसंच एकदम ॲक्युरेट क्षेत्ररक्षण या ठिकाणी घडतंय. आणि मुकेश यांनी जो झेल टिपलेला आहे, मला वाटतं खरोखर तो विजयाच्या उंबरठ्यावर नेण्यासारखाच झेल होता. आणि इथून मला वाटतं थोडीशी वाट हलकी होते आलिमगड संघाची. नव्याने आलेला खेळाडू विराज, आक्रमक खेळाडू विराज, निश्चितच मी ज्याप्रमाणे बोललो आक्रमक खेळाडू, आणि पहिल्या चेंडूवरच चौकार ठोठावलेला आहे. अतिशय सुंदर चौकार, अतिशय सुंदर खेळी विराज यांची.
दरम्यान वेले संघाच्या विजयासाठी आणि विराजसाठी या ठिकाणी ऑफर आलेली आहे. षटकारासाठी 1000 रुपये देण्यात येतील. आणि मला वाटतं 1000 रुपयांचं नाव ऐकता शनीच विराज यांनी या ठिकाणी षटकार ठोकलेला आहे. याला बोलतात प्रोत्साहन आणि यालाच म्हणतात एखाद्या खेळाडूचा उत्साह वाढवणे. अतिशय सुंदर या ठिकाणी मारलेला षटकार विराज यांनी. निश्चित इथं मात्र रिव्ह घेतलेला आहे. धावसंख्या पाहतोय आपण 49. 33 धावेची आवश्यकता आहे. शेवटचा षटक बाकी आणि शेवटच्या षटकामध्ये या ठिकाणी धावांची आवश्यकता आहे ती 33 धावांची आवश्यकता आहे. विराज यांनी ठोकलेला हा षटकार खरोखर मला वाटतं कामी येईल. विराज यांना मला वाटतं खूप उशिराने या ठिकाणी आपण उतरवलेला आहे आणि याचं मला वाटतं कारण आता समजेल वेला संघाला की आपण खूप उशीर केला आहे. ड्रीम 2 आणि टीम मुंबईच्या वतीने 1000 रुपयांचं रोख पारितोषिक विराज यांना देण्यात आलेलं आहे. मात्र आत्ता खरी कमान उचलावी लागेल ती विराज यांना शेवटच्या षटकामध्ये. विराज आपण जर या ठिकाणी संघाला विजय करून देताय तर पुन्हा एकदा 2000 रुपयाचं पारितोषिक आपल्या खिशामध्ये जाणार आहे. 5 षटकार आणि 1 चौकार असा भक्कम खेळ खेळून काढावा लागेल. हा आणि मला वाटतं पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न आणि पहिला चेंडू षटकार जातोय. अतिशय उत्साह या ठिकाणी वाढतोय तो म्हणजे खेळाडूंचा वेले संघाचा. 6 चेंडू मधला हा पहिला षटकार. अजूनही 5 षटकार किंवा 4 षटकार आपल्याला या ठिकाणी पाहायचे आहेत तर कुठेतरी वेले संघ विजयाच्या उंबरठ्यावर जाऊन बसेल. आणि जिथं काय सुरेख फटका घेतला पहिल्या चेंडूवर. खणाघाती प्रहार मेडिकलच्या वरतून षटकार. गोलंदाज प्रणव सज्ज होताना प्रत्येकदा समोर खेळण्यासाठी कुंदन. यावेळेस मात्र धीम्या गतीचा चेंडू परिवर्तन केलं होतं गतीमध्ये आणि अतिशय वेगात एक चोरटी धाव इथं मात्र कंप्लीट करताना एक चेंडू कुठं बरं झाले पाहावं लागेल. बॅट लेग बायच्या स्वरूपात एक सिंगल मिळते आणि इथून मात्र आता 4 चेंडूंनी सामना जिंकण्यासाठी 26 धावेची आवश्यकता आहे. आणि नक्कीच विराज यांनी ती जागा घेतलेली आहे. 4 चेंडू डोळ्यासमोर बघताना 4 षटकार जरी आले तरी मला वाटतं थोडाफार मला वाटतं विजयाच्या उंबरठ्यावर आपण पोचाल नक्कीच. मला वाटतं जास्त नाहीये पण एक पहिला जरी आपण या ठिकाणी आता षटकार ठोकता 3ऱ्या चेंडूवर तरी एक उत्साह वाढला जातो वेले संघाचा आणि ती काबिलियत आहे. मला वाटतं विराजकडे ती काबिलियत आहे. नक्कीच विराज हा अभ्यासू खेळाडू आहे. भले दिसताना जरी छोटा दिसत असेल तरी मोठे खेळाडू मोठे फटके मारण्याची त्यांच्यामध्ये ताकद आहे. सज्ज होताना गोलंदाज. यावेळेस मात्र पाहतोय की निश्चित स्वेर चेंडू वाईटचा इशारा येतोय. 25 धावेची आवश्यकता आहे. कोणतीही चुकी या ठिकाणी गोलंदाजीची न व्हावी या ठिकाणी. कारण अलिमगड संघाला हे शेवटचे 3-4 चेंडू जे आहेत ते खूप महत्वाचे आहेत आणि अशा वेळेस अशा चुकी होऊ नये. विराज पुन्हा एकदा तयार आहे आणि मला वाटतं विराज यांचं लक्ष सीमा बाहेरच आहे. हो विराज या ठिकाणी मात्र थोडासा दचकलेला आहे. खूप मोठं बर्डन आहे खांद्यावर. खूप मोठ्या जबाबदाऱ्या घेऊन तो या ठिकाणी बॅट फिरवतोय आणि आता मात्र कुठेतरी थोडीशी निराशा होताना वेले संघाची. सोबतच प्रणय पुन्हा एकदा आपला 4था चेंडू घेऊन धावतोय. आणि विराज यांना काही चेंडू उमगत नाहीये. विराज यांनी मला वाटतं सपशेल या ठिकाणी आशा सोडलेली आहे आणि वेले संघ या ठिकाणी कुठेतरी थोडासा दुःखाच्या छायेमध्ये पराभवाच्या छायेमध्ये जाताना दिसतोय. परंतु शेवटचा चेंडू जोपर्यंत पडत नाहीये तोपर्यंत आपण आपली कोणत्याही प्रकारची या ठिकाणी अपेक्षा सोडत नाहीये. शेवटचे 2 चेंडू अलिमगड संघामध्ये उत्साह, अलिमगड गावामध्ये उत्साह आणि खरोखर या ठिकाणी दिसतंय आपल्याला की अतिशय सुंदर खेळीचं प्रदर्शन, सुंदर गोलंदाजीचं प्रदर्शन अलिमगड संघाकडून.
आणि तरी मला वाटतं पुन्हा एकदा तीच चुकी होते प्रणय यांच्याकडनं. अतिरिक्त धावसंख्या वाढते व्हाईटच्या रूपाने. कोणतीही घाई गडबड करण्याची गरज नाहीये. 2 चेंडू आहेत, सुखरूपपणे आपण हाताळू शकता. हो हो हो, वेले संघ पूर्णपणे बीट झालेले आहेत या ठिकाणी. आणि आता जवळपास 99% या ठिकाणी सामना फिरलेला आहे तो आलिमगर संघाच्या दिशेने. आणि एक ट्रॉफी मात्र निश्चितच लागू झालेली आहे. जरी म्हणजे आलिमगर संघाला शेवटचा चेंडू ठिकाणी फेकला जातोय. शेवटच्या चेंडूवर जरी आपण षटकार मारताय तरी आपल्या संघाला या ठिकाणी आनंद वाटेल. वेले संघ आणि मला वाटतं त्याच दिशेने मारण्याचा प्रयत्न होतोय, परंतु चेंडू फसलेला आहे आणि या ठिकाणी झेल देखील फसलेला आहे. चला, अतिशय सुंदर, अभिनंदन. जरी हुनर दिखाने वाला भिवंडी में है बोलबाला. जरी मरी क्रिकेट संघ. अतिशय छान धून आपण ऐकली. आणि आपण कासामचे आदरणीय मनोज ठाकूर साहेब यांच्याकडून विराटला 1000 रुपयाचं बक्षीस आपण पाहतोय. आज विराट नाखुश असेल पण स्वतःची कमाई जास्त आहे आज. त्यानंतर मॅन ऑफ मॅच प्रणव आपण लगेच या, ज्यांनी अर्धशतक पूर्ण केलं या स्पर्धेमध्ये.